आणि आता पाहूयात सविस्तर मुलुक महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे शिष्य आणि कट्टर समर्थक। आनंद दिघेंची आज जयंती आहे। आनंद दिघेंच्या जयंती निमित्ताने न्यूज 18 लोकमतने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। आनंद दिघेंच्या आठवणींनी एकनाथ शिंदे मात्र भावुक झालेले पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी आनंद दिघेंबाबतच्या काही आठवणी देखील शेअर केल्या। आनंद दिघेंच्या कामाचं काही जणांना दुःख झाल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता लगावला, तर दुसरीकडे ठाकरे शक्तीस्थळावरती ठाकरे जाणून बुजून न गेल्याचंही त्यांनी म्हटलंय। ही वास्तू खरं म्हणजे दिघे साहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र झालेली वास्तू आहे आणि या वास्तूत आल्यानंतर त्या सगळ्या जुन्या आठवणी जुन्या भावना ज्या आहेत दिघे साहेबांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे। खरं म्हणजे ही सगळी वास्तू जे सगळीकडे साहेबांचंच वास्तव्य होतं। इथे बसायचे, बाहेर बसायचे, मागे बसायचे आणि आम्ही सर्व कट्ट्यावर बसायचो समोरच्या। येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते भेटायचे। दिघे साहेबांच्या बरोबर मी खूप ठिकाणी त्यांच्या सोबत फिरलो आहे। काही माझ्याशी सोबत देखील अनेक गोष्टींवर दिघे, मी तसा छोटा कार्यकर्ता पण मी त्यांचा प्रेमाचा लाडका होतो। मला वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी शाखा प्रमुख केलं। काही गोष्टी ते शेअर पण करायचे, पण त्या काळामध्ये त्यांची लोकप्रियता एवढी अफाट होती, त्या लोकप्रियतेला देखील लोक घाबरत होते आणि त्या लोकप्रियतेमुळे काही लोकांना इनसिक्युरिटी देखील झाली। त्याचाही त्रास दिघे साहेबांना झाला, ह्याचाही मी साक्षीदार आहे, पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही। त्यांनी ठरवायला पाहिजे होतं की ज्या आनंद दिघे साहेबांचा आज ते फोटो लावतात त्यांच्या समाधी स्थळावर जाणं त्यांना उचित वाटलं नाही। हे खरं म्हणजे सगळ्यांनाच वेदनादायक आहे का समाधी आम्ही मोठी भव्य दिव्य केली म्हणून